खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत मस्त पौष्टिक अशी नाचणीची गुळपापडी। चला तर मग आपण सुरू करूया। खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत मस्त पौष्टिक अशी नाचणीची गुळपापडी। चला तर मग आपण सुरू करूया। नाचणीची गुळपापडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। आपल्या घरात जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीने हे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। बरोबर 1 वाटी चिरून घेतलेला गूळ, विलायची पावडर, इथे 1 कप तूप घेतलेले आहे, साजूक तूप, डिंक घेतलेला आहे, ड्रायफ्रूट मध्ये अक्रोड घेतलंय आणि खसखस घेतलेली आहे। चला तर मग आपण सुरू करूया। इथे मी पॅन गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते टाकायचंय। आता पिठामध्ये तूप टाकायचंय। तूप आधी मी थोडंसंच टाकतेय। नंतर मिक्स केल्यानंतर जर लागलं तर थोडं थोडं ऍड करत राहायचंय। आता ह्याला मंद आचेवर छान पीठ जे आहे ते परतून घ्यायचंय आपल्याला। हाय फ्लेमवर अजिबात आपल्याला पीठ परतून घ्यायचं नाहीये। जेवढं तुम्ही लो फ्लेमवर छान पीठ परतून घ्याल तेवढं बर्फी जी आहे म्हणजे गुळपापडी जी आहे ती छान लागणार आहे, पीठ कच्चं नाही राहणार। Music licensing reimagined. पीठ जे आहे ते मी परतून घेतलंय व्यवस्थित, कोरडा आहे। तर आता आपल्याला अजून थोडंसं तूप लागणार आहे। बाकीचं जे तूप आहे ते मी पूर्ण टाकलेलं आहे। आता ह्याला छान परतून घेऊया। Artlist.io. पीठ जे आहे ते छान मी लो फ्लेमवर परतायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण डिंक जो आहे तो आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत। तूप छान तापले, आता हा डिंक जो आहे तो छान तळून घ्यायचा आहे आपल्याला। डिंक ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। ही स्टेप पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता। डिंक आता छान तळलं गेलेलं आहे। थोडं थंड झालं की आपण ह्याची पावडर करून घेणार आहोत। आता आपण हा जो डिंक तळून घेतलेला आहे तो छान कुटून घेणार आहे मी। तुम्ही मिक्सरमधनं पण पावडर काढू शकता। आता नाचणीचं पीठ जे आहे ते छान भाजलं गेलेलं आहे, बघू शकता। आता हे जे पीठ आहे आपल्याला थोडंसं 10 मिनिटं कोमट व्हायला ठेवायचं आहे। मग यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। जर तुम्ही पीठ गरम असताना जर गूळ ॲड केलं तर तो खूप पातळ होऊन जाईल आणि वड्या पडणार नाहीत। आता आपल्याला ॲड करायचं आहे यामध्ये विलायची पावडर,
आणि मी इथे अक्रोड घेतलेलं यामध्येच ॲड करते मी. इथे एक सजेशन देईल मी, जर तुम्ही ड्रायफ्रूट जे आहेत ते वरनं जर टाकले तर अजिबात ते बर्फीला चिकटत नाहीत. त्यामुळे तुम्ही यामध्येच ॲड केलेलं चांगलं आहे. आणि आता जे आपण डिंकाची जी पावडर केलेली आहे ती पण आपल्याला ॲड करायची आहे. आता हे मिश्रण छान मिक्स करून घेते मी. आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे. छान मिक्स करून घेते. गूळ जो आहे तो छान आता मिक्स झालेला आहे. मी इथे बेकिंग ट्रे घेतलेला आहे. छान तूप लावून घेतलंय. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. छान प्लेन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वड्या करू शकता, थोड्याशा जाड किंवा थोड्या पातळ. आता मी याला छान वाटीने प्लेन करून घेते. आता ही जी खसखस आता वरून छान खसखस भुरभुरायची आहे. हे पण थोडीशी वाटीने अशी दाबून घ्यायची आहे. आता आपण छान वड्या पाडून घेऊया. आता आपण पेपर जो आहे तो ट्रेमधनं काढून घेऊया. बघू शकता छान सहज निघाले आहेत, चिकटलेलं नाही आहेत अजिबात. म्हणजे पीठ जे आहे ते छान भाजलं गेलेलं आहे. तयार आहे आपली नाचणीची गुळपापडी. नक्की ही रेसिपी ट्राय करा. लहान मुलांना तर अगदीच आवडेल ही रेसिपी. गूळ आहे, छान ड्रायफ्रूट आहे त्यामध्ये, आणि सगळ्यात जास्त म्हणजे नाचणीचं पीठ हे खूप जास्त हेल्दी असतं. त्यामुळे सगळ्यांनाच ही गुळपापडी आवडेल. नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. एन्जॉय. थँक्यू.